गुड मॉर्निंग स्टुडंट्स. तर आज आपण बघणार आहोत स्टोचिओमेट्रिक बेस्ड कन्सेप्ट. तर स्टोचिओमेट्री काय असते आपण आज बघू आणि आपल्याला बघायचे प्रॉब्लेम सॉल्व करायचे प्रॉब्लेम बेस्ड अपॉन केमिकल रिॲक्शन्स. केमिकल रिॲक्शन्सवरून आपल्याला काय करायचं प्रॉब्लेम सॉल्व करायचं. पण हे सगळं सुरू करण्याआधी मी तुम्हाला एक शॉर्टकट फॉर्म्युला शिकवतो. तो फॉर्म्युला व्यवस्थित तुम्हाला समजून सांगतो आणि तो आपल्याला तिकडं अप्लाय करायचा आहे. कारण आपल्याला अशा एक्झाम्समध्ये टाईम फॅक्टर खूप महत्त्वाचा असतो. आपल्याला लेंदी प्रोसेसऐवजी शॉर्टकट मेथडनी जर प्रॉब्लेम सॉल्व केला तर तो खूप उपयोगी होतो. कारण आपल्याला हार्डली 1 मिनिट एका प्रॉब्लेम सॉल्व करण्यासाठी भेटतो. तर सगळ्यांनी हा फॉर्म्युला नीट समजून घ्यायचा. मी एकदा फॉर्म्युला तो लिहून काढतो. वन मोल ग्राम molecular weight occupies 22.4 liter or 22400 cc and contain 6.023 into 10 raised to 23 ॲटम आयन किंवा मॉलिक्यूल. हे दिसतंय का सगळ्यांना? मी एकदा चेक करून घेतो. ओके, आता नीट समजून घ्या काय लिहिलं आहे मी इथं. 1 मोल वेज ग्राम मॉलिक्युलर वेट occupies 22.4 or 22400 cc and contains 6.023 into 10 raised to 23. तो ॲव्होगाड्रोज नंबर आहे. तर हे काय झालं, हा काय आहे वेट आहे. हे काय झालं, हा झाला व्हॉल्यूम. हे काय आहे, हे झाले नंबर ऑफ मॉलिक्युल्स. तर बघा इथं लिटर आहे. लिटर ऐवजी ते लिहू शकतात DM क्यूब. DM क्यूब म्हणजेच लिटर, डेसिमीटर क्यूब. इथं दिलं CC म्हणजेच सेंटीमीटर क्यूब आणि सेंटीमीटर क्यूब म्हणजेच ml. एक तर CC येऊ शकतं किंवा सेंटीमीटर क्यूब, तेच म्हणजे काय ml. आता समजा मी कार्बन घेतला. आता इथं काहीच नंबर नाही म्हणजे हा 1 मोल झाला. तर कार्बनचं वेट काय असतं, कार्बनचा ॲटॉमिक मास नंबर असतो, ॲटॉमिक नंबर असतो 6, मास नंबर असतो 12. म्हणजे या वेटच्या खाली काय लिहिणार आपण 12 ग्राम्स. 1 मोल इथं काही नंबर नाही म्हणजे काय अंडरस्टूड आहे 1 लिहिण्याची गरज नाही. म्हणजे 1 मोल कार्बनचं वेट किती असतं 12 ग्राम. आणि किती व्हॉल्यूम ऑक्युपाय करतो तो, एक तर 22.4 लिटर किंवा 22400 ml आणि किती अँड कंटेन्स 6.022 किंवा काही बुक्समध्ये हा 23 लिहिलेला असतो. ॲव्होगाड्रोज नंबर 23. आता मी इथून फक्त वर्ड चूज करतो ॲटम, कारण कार्बन हा एक ॲटम आहे. जर मी घेतलं कार्बन डायऑक्साईड, मोर दॅन 2 एलिमेंट्स हॅव कम टुगेदर, तर हा झाला मॉलिक्यूल. तर कार्बनचं आता CO2चं वेट बघू आपण. कार्बनचं वेट असतं 12, ऑक्सिजन असतं 16, 2 आहे म्हणून 32. म्हणजे किती ग्राम झालं 44 ग्राम्स. किती ग्राम झालं 44 ग्राम्स. पण व्हॉल्यूम तर तोच राहणार आहे 22.4 लिटर और 22400 ml and contain 6.022 into 10 raised to 23. आता इथून वर्ड उचलणार मी मॉलिक्यूल. बरोबर. आता आयन्स कशाला म्हणायचं, समजा आयन्स म्हणजे काहीतरी चार्ज असणार, म्हणजे NH4+1 याला आपण अमोनियम म्हणतो. काय म्हणतो अमोनियम. नायट्रोजन किती असतो 14.
हायड्रोजनचा असतो 1, म्हणजे किती हायड्रोजन्स आहे 4, म्हणजे किती वेट झालं याचं 18, बरोबर. पण +1 आहे केमिस्ट्रीमध्ये, प्लस म्हणजे तितके इलेक्ट्रॉन्स कमी आहे आणि मायनस साईन म्हणजे तितके इलेक्ट्रॉन्स जास्त आहे. तर इथं किती इलेक्ट्रॉन्स कमी आहे 1, म्हणून याच्यातून -1 म्हणजे किती झालं ग्राम 17 ग्राम्स. व्हॉल्यूम तर तोच असणार 22.4 लिटर किंवा 2240 cc म्हणजेच ml अँड कंटेन 6.022 इंटू 10⁻23 इथून वर उचलणार मी आयन्स. समजलं हा फॉर्म्युला कसा यूज करायचा. तर मी हा फॉर्म्युला असाच वरती राहून देतो, तर आपण याच्या रिलेटेड काही सम्स सॉल्व करू. त्याच्या आधी आपल्याला प्रॉब्लेम बेस्ड आपण केमिकल इक्वेशन शिकायचे. तर मी इथं एक इक्वेशन लिहितो बघा. आपल्याला अमोनिया प्रिपेअर करायचं. काय प्रिपेअर करायचा अमोनिया. अमोनियाचा फॉर्म्युला काय NH3. तर कोणते 2 एलिमेंट्स लागतील आपल्याला प्रिपेअर करायला नायट्रोजन आणि हायड्रोजन. पण तुम्ही 10वीत शिकला असाल हे एलिमेंट्स डायटॉमिक असतात N2H2. आपल्याला रिॲक्शन बॅलन्स करायची. हे प्रॉब्लेम सॉल्व करायच्या आधी तुम्हाला रिॲक्शन बॅलन्स करता आली पाहिजे. नायट्रोजन किती N2, तर मी इथं 2 लिहितो. आता हायड्रोजन किती झालं 3 2 6, 3 2 6. समजलं ओके. आता इथं काही नंबर आहे का नाही, म्हणजे किती मोल आहे 1 मोल आहे. म्हणजे हा किती मोल आहे 3 मोल आहे. हा किती मोल आहे 2 मोल आहे, बरोबर. 1 मोल किती व्हॉल्यूम ऑक्युपाय करतं 22.4. मग मी इथं लिहितो 22.4 लिटर. 1 मोल जर 22.4 व्हॉल्यूम ऑक्युपाय करत असेल तर 3 मोल किती 3 × 22.4 आणि 2 मोल किती मग 2 × 22.4 लिटर, बरोबर. म्हणजे याच्या तिप्पट हा व्हॉल्यूम ऑक्युपाय करणार आणि याच्या दुप्पट हा व्हॉल्यूम ऑक्युपाय करणार. मग मी समजा हा जर घेतला फक्त 1 लिटर, हा 22.4 होता तेव्हा 3 × 22.4 होता. मग हा 1 लिटर असेल तर हा किती लिटर असणार 3 लिटर. हा 1 लिटर असेल तर हा किती असणार मग 2 लिटर. समजा मी ml मध्ये लिहिलं म्हणजे हा 1000 ml, तर हा किती असणार मग 3000 ml. हा किती असणार 2000 ml. म्हणजे अशा पद्धतीनं आपण मोल्सवरून त्याचं व्हॉल्यूम काढू शकतो, त्याचा मास काढू शकतो. पण इथं काय आता नायट्रोजन का किती असतो नायट्रोजन 714, मास किती याचा 14. N2 आहे म्हणजे 14 हा जर 28 ग्राम आहे. मग त्यावेळेस हायड्रोजन किती असतो हायड्रोजन 1 असतो. किती हायड्रोजन आहे टोटल 3 2 6, म्हणजे हा किती ग्राम 6 ग्राम. हा 2 टाइम्स आहे 2 × अमोनिया किती आहे NH3, म्हणजे हा किती 14 + 3 17, बरोबर. म्हणजे हा किती ग्राम असणार 34 ग्राम्स. म्हणजे एक इक्वेशन दिलेली असेल आणि त्याच्यावर तुम्हाला काय करायचे सम सॉल्व करायचे. सगळ्यांना हे कळलं ओके. नीट दिसतंय का ओके. आता बघा मी इथं बोर्डवर लिहिलं आहे सिंगल रिॲक्टन बेस्ड. आपल्याला सिंगल रिॲक्टन बेस्ड बघायचं आहे आणि मोर दॅन 1 रिॲक्टन बेस्ड. आज आपण शिकणार आहोत सिंगल रिॲक्टन बेस्ड. हे सिंगल रिॲक्टन बेस्ड काय असतं बघा. त्याच्यात आपण 3 प्रकार बघणार आहे मास व्हॉल्यूम व्हॉल्यूम. या प्रत्येक याच्यावर मी तुम्हाला एक सम सॉल्व करून दाखवतो. जर गरज पडली तर आपण आणखीन सम सॉल्व करू. जर तुम्हाला एखादा कन्सेप्ट समजला नाही तर आणखीन आपण त्याच्यावर प्रॉब्लेम सॉल्व करू. मास म्हणजे काय एकाचा मास दिलेला असणार, दुसऱ्याचा मास तुम्हाला सापडावा लागणार.
इथं एखादा मास दिला असणार किंवा समजा मास दिलं तर व्हॉल्यूम सापडायला लावणार, व्हॉल्यूम दिलं तर मास सापडायला लावणार. इथं बघा एकाचा व्हॉल्यूम दिलेला असणार आहे आणि दुसऱ्याचं व्हॉल्यूम दिलं असणार आहे. म्हणजे एका रिॲक्टंटचं व्हॉल्यूम दिलेलं असणार आणि दुसऱ्या रिॲक्टंट किंवा प्रोडक्टचं तुम्हाला काय करायचं आहे, व्हॉल्यूम सापडायचं आहे. त्याच्या आधी तुम्हाला रिॲक्शन बॅलन्स करता यायला पाहिजे. तर तुम्हाला जर रिॲक्शन बॅलन्स करता येत नसतील तर मला माझा व्हॉट्सअप नंबर असेल, मला नक्की कळवा, त्याच्यावर सुद्धा आपण एक व्हिडिओ बनवू. तुम्ही IIT लेवलचे असणार किंवा JEE लेवलचे असणार, पण जर तुम्हाला रिॲक्शन बॅलन्स करायची मेथड माहीत नसेल आणि आपल्याला ती 10th किंवा 9th मधली ती लॉंग मेथड नाही पाहिजे, आपल्याला फास्ट मेथड पाहिजे जेणेकरून आपण रिॲक्शन फास्ट बॅलन्स करू शकतो. ओके, त्याच्या आधी मला तुम्हाला एक कन्सेप्ट सांगायचा आहे. तुम्हाला कंबशन रिॲक्शन कंबशन रिॲक्शन म्हणजे काय, बर्निंग इन प्रेझेन्स ऑफ एअर. कंबशन रिॲक्शन मीन्स बर्निंग इन प्रेझेन्स ऑफ एअर. तर मी इथे 2-3 रिॲक्शन तुम्हाला बॅलन्स करून दाखवतो. समजा तुम्हाला असा क्वेश्चन दिला, मिथेन अंडरगोज कंबशन, मिथेन अंडरगोज कंबशन. मग मिथेनचा फॉर्म्युला काय, CH4. बर्निंग इन प्रेझेन्स ऑफ काय म्हटलं मी, एअर. किंवा तुम्हाला जर ब्ल्यू पेनने व्यवस्थित दिसत असेल तर इथं मी लिहितो बघा, CH4 मिथेन. कंबशन म्हणजे लगेच तुम्ही काय करायचं, O2 घ्यायचा आणि याचे कंबशनचे प्रोडक्ट फिक्स असतात, कार्बन डायऑक्साईड आणि वॉटर. कार्बन डायऑक्साईड आणि वॉटर. आता काय करायचं, तुम्ही बॅलन्स करायचं. बॅलन्स कसं करायचं बघा, इथं कार्बन किती, 1, इथं 1, इथं हायड्रोजन्स किती आहे, 4, इथं 2च आहेत तर लगेच 2 पुढे टाकून घ्यायचं, 4 झाले. तर आता ऑक्सिजन बघा इथं किती आहे, हे 2 आणि हे 2 किती झाले, 4. मग मी इथं 2 टाकलं, झाली रिॲक्शन बॅलन्स. पुढली रिॲक्शन बघू आपण, इथेन C2H6 प्लस ऑक्सिजन, प्रोडक्ट फिक्स असतो CO2 प्लस H2. आता सगळ्यांनी या रिॲक्शनकडे नीट लक्ष द्यायचं. इथं कार्बन किती आहे, 2, तर मी इथं 2 टाकतो. इथं हायड्रोजन्स किती आहे, 6, तर मी इकडं किती टाकतो, 3. आता आपण ऑक्सिजन बघू, इथं किती, 2 2 जा 4 आणि इथं किती आहे, 3, म्हणजे टोटल ऑक्सिजन किती आहे, 7. पण इथं काय आपल्याला 7 लिहिता येईल का, काही जण म्हणणार लिहिता येईल 3/2, सॉरी 7/2. पण आपण काय करू, हा 7 काय आहे, ऑड नंबर आहे. जर बॅलन्सिंग करताना असं जर ऑड नंबर आला तर स्टार्टिंग काय करायचं, तुम्ही डबल करायचं. स्टार्टिंग काय करायचं, डबल. काही जण म्हणणार इथं 7/2, ओके ते पण बरोबर आहे. कसं बरोबर आहे मी तुम्हाला सांगतो. इथं किती आला, ऑड नंबर आला 7, मग स्टार्टिंग तुम्ही डबल करायचं. स्टार्टिंग म्हणजे इथं काही नंबर आहे का, नाही, म्हणून इथं डबल करायचं. म्हणजे इथं किती लिहिणार आता मी, 2. आता कार्बन्स किती आहे, 4, तर मी इथं 4 लिहिणार. हायड्रोजन्स किती, 6 2 जा 12, तर इथं 6 लिहिणार. आता बघा 4 2 जा 8 प्लस 6 किती झालं, 14. म्हणजे इथं किती येणार, 7 दिसतंय. तर किती येणार इथं, 7 2 जा 14. झाली रिॲक्शन बॅलन्स. जर तुम्ही रिॲक्शन 1 मोलला लिहायची असेल तुम्हाला, इथं किती मोलसाठी आहे, 2 मोलसाठी, तर डिवाइड बाय 2 केलं तर C2H6 7/2 O2 बघा, 2 CO2 3H2O आलं का नाही, 7/2. तसं करू शकतात. किंवा मी सांगितलं पण ऑड नंबर जर आला तर स्टार्टिंग काय करायचं आहे, डबल करायचं. स्टार्टिंग काय करायचं आहे, डबल करायचं. बघू आपण आता पुढला. समजा मी घेतला ब्युटेन, C4, काय असतं अल्केनचा फॉर्म्युला, CnH2n+2, तर C4H10. कंबशन म्हणजे बर्निंग इन प्रेझेन्स ऑफ ऑक्सिजन, टू गिव्ह CO2 प्लस
H2. चला बॅलन्स करू. कार्बन्स किती आहे 4, तर मी इथं घेतले 4. हायड्रोजन्स किती आहे 10, तर मी इथं 10 घेतो. 5 2 10. ऑक्सिजन्स किती आहे आता, हा हे झाले 8 आणि 5, किती झाले 8 आणि 5 13. ऑड नंबर गेला तर स्टार्टिंग काय करायचं, डबल करायचं. डबल म्हणजे इथं किती लिहिणार 2. आता कार्बन किती झाले 8, तर मी इथं 8 लिहिणार. हायड्रोजन 10 2 20, मग मी इथं लिहिणार 10. ऑक्सिजन किती झाले इथं 10 आणि इथं 16, म्हणजे किती झालं 26. बरोबर ना. 8 2 16 + 10 26. मग किती इथं लिहिणार तुम्ही 13 2 26. समजलं. तर अशा पद्धतीने कंबशन म्हटलं का बर्निंग इन प्रेझन्स ऑफ एअर टू गिव्ह कार्बन डायऑक्साईड अँड वॉटर. समजलं सगळ्यांना. तर आता मी काय करणार आहे, प्रत्येक याच्यावर एक सम सॉल्व करणार आहे. पहिला मास बाय मास, नंतर मास बाय व्हॉल्यूम, नंतर व्हॉल्यूम बाय व्हॉल्यूम. आणि जर तुम्हाला काही डाऊट असेल तर मला नक्की कळवा. जर तुम्हाला बॅलन्सिंगवर एक व्हिडिओ पाहिजे असेल तर मी तो व्हिडिओ बनवल, पण तुम्ही मला व्हॉट्सअपला सांगा का आम्हाला बॅलन्सिंग येत नाही, तर मी तुम्हाला ती बॅलन्सिंग करायचं पण शिकवल. समजलं. तर आता आपण स्टार्ट करू. सिंगल रिॲक्टंट बेस्ड म्हणजे एका रिॲक्टंटचं काहीतरी इन्फॉर्मेशन दिलेले असणार आणि दुसऱ्याचं तुम्हाला मास दिला असेल तर दुसऱ्याचा मास सापडायला लावणार, मास दिलेला असेल तर दुसऱ्याचं व्हॉल्यूम सापडायला लावणार, व्हॉल्यूम दिला असेल तर दुसऱ्याचं व्हॉल्यूम सापडायला लावणार. समजलं. हा फॉर्म्युला मी इथंच राहून देतो. हा फॉर्म्युलावरून आपण तो कसं सॉल्व करणार आहोत हे तुम्हाला मी शिकवतो. पहिलं आपण घेणार आहे मास बाय मास. ओके, चला तर पहिला सम बघू. काय हा सम एकदा वाचून घ्या. What amount of silver chloride is formed by the action of 5.850 gram of sodium chloride on the excess of silver nitrate? On the excess of silver nitrate. समजलं. क्वेश्चन काय, what amount of silver chloride is formed by the action of 5.850 grams of सोडियम क्लोराईड ऑन द एक्सेस ऑफ सिल्वर नायट्रेट. म्हणजे सोडियम क्लोराईड कोणासंग रिॲक्ट झालं, सिल्वर नायट्रेट. पहिले रिॲक्शन लिहू. सोडियम क्लोराईड NaCl. रिॲक्शन कशाची करायची, सिल्वर नायट्रेट. सिल्वर नायट्रेट काय AgNO3, Na+1 असतो, Cl-1, Ag+1 NO3-1. फक्त आपल्याला एक्सचेंज करायचे. प्लस विल गो विथ मायनस, प्लस विल गो विथ मायनस. म्हणजे काय प्रोडक्ट येईल, सोडियम नायट्रेट NaNO3 प्लस AgCl. बरोबर. Na+1 आहे, NO3-1, NaNO3 आणि Ag+1 आहे, Cl-1 AgCl. बरोबर. हाच प्रॉब्लेम आपण दोन पद्धतीनं सॉल्व करू शकतो. तर मी तुम्हाला पहिली पद्धत शिकवतो. बघा काय दिलं इथं, व्हॉट अमाऊंट ऑफ सिल्वर क्लोराईड. म्हणजे इथं क्वेश्चन मार्क, आपल्याला सिल्वर क्लोराईड बघायचं आहे आणि सोडियम क्लोराईडचं वेट किती दिलं 5.850 ग्राम. तर हा प्रॉब्लेम सुरू करण्या अगोदर आपण NaClचं वेट काढून घेऊ. आता थोडं वेळ सोडून द्या, आपण याचं वेट काढून घेऊ. NaCl Na किती असतो बोला 23, क्लोरीन 35.5, म्हणजे हे किती झालं 58.5 ग्राम. ओरिजिनल हा, अजून आपण हे बघितलं नाही. ओरिजिनल किती 58.5 ग्राम. मग त्यावेळेस AgClचं ओरिजिनल मी तुम्हाला सांगतो. AgCl असतं 143.5 ग्राम. हे ऑलरेडी तुम्हाला सममध्ये दिलेलं असेल, या सममध्ये दिलेलं नाही पण तुम्हाला हे सममध्ये मेन्शन असेल किंवा पिरियडिक टेबलमध्ये तुम्हाला ते एलिमेंट्स माहीत पाहिजे. हा किती 143.5 ग्राम्स. कधी, ज्यावेळेस तो 58.5
5 ग्राम असेल, पण आपल्याला दिलेलं किती आहे 5.85 दिलं आहे. त्यावेळेस हा सापडायचा म्हणजे हा एक्स. फक्त तुम्ही काय करायचं क्रॉस मल्टिप्लिकेशन करायचं. तर 58.5 सॉरी 5.85 इंटू 143.5 डिवायडेड बाय 58.5 बरोबर. तर अशा पद्धतीने आपण हा सम सॉल्व करू शकतो. म्हणजे याचं उत्तर काय येणार बोला. हा 1 जा हा 10 जा म्हणजे इथं येणार 14.35 बरोबर. इथं हा 0 न घेतला तर किती येणार 14.35. ही एक मेथड आहे. काय मेथड केली मी इथं जो वेट आपल्याला दिला होता तो लिहिला आणि हा सापडायचा आहे. पण थोडा वेळ सम विसरून जाऊन मी काय केलं याचं ओरिजिनल वेट काढलं. याचं ओरिजिनल वेट म्हणजे हा जर 58.5 ग्राम घेतला तर हा किती 143.5 ग्राम. पण आपल्याला दिला किती 5.85 तर हा किती एक्स. असं करून तुम्ही काय करू शकतात क्रॉस मल्टिप्लाय करू शकतात. किंवा हा सम कसं सॉल्व करू शकतात. हा जो NaCl आहे त्याच्या पुढं काही लिहिलेलं नाही म्हणजे हा किती झाला 1 मोल. हा पण किती मोल 1 मोल. हा पण किती मोल 1 मोल आणि हा पण 1 मोल बरोबर. आता याचे 1 मोल म्हणजे किती वेट आहे. आताच आपण याचं वेट बघितलं 58.5 पण त्याने किती ग्राम्स दिले 5.85. मग त्याचे मोल्स काढू आपण 5.85 डिवायडेड बाय 58.5 म्हणजे याचे मोल्स किती येणार 0.1 म्हणजे याचे मोल किती येणार 0.1 मोल. मग याचं पण काही नंबर नाही म्हणजे याचं पण मोल्स किती येणार 0.1. पण आपल्याला त्याचं काय सापडायचं वेट सापडायचं आहे मोल सापडायचं नाही. मग मोलचा फॉर्म्युला आहे मोल इज इक्वल टू वेट अपॉन मोलर मास. आपल्याला वेट सापडायचं आहे मग काय येणार नंबर ऑफ मोल्स इंटू मोलर मास. नंबर ऑफ मोल्स किती 0.1. मोलर मास किती सांगितला होता मी याचा 143.5 तर उत्तर परत तेच येणार 14.35 ग्राम. तर तुम्ही दोन्हीपैकी कोणत्याही मेथडने हे सॉल्व करू शकतात. समजलं. तर हा प्रॉब्लेम होता प्रॉब्लेम बेस्ड अपॉन मास बाय मास म्हणजे मासने एकाचं मास दिलं आहे दुसऱ्याचं मास काय करायचं आपल्याला सापडायचं आहे. चला हा दुसरा सम बघा. हा सम आहे मास वॉल्यूम बेस्ड. काय आहे सम ॲट 100 डिग्री सेल्सिअस फॉर कम्प्लीट कंबशन ऑफ इथेन द रिक्वायर्ड वॉल्यूम ऑफ ऑक्सिजन अँड कार्बन डायऑक्साईड. इथेनचा फॉर्म्युला काय C2H6. कम्प्लीट कंबशन म्हणजे काय बर्निंग इन प्रेझेन्स ऑफ ऑक्सिजन टू गिव्ह कार्बन डायऑक्साईड प्लस वॉटर. आता आपल्याला काय करायचं बॅलन्स करायचं. कार्बन किती इथं 2 तर इथं हे 2 होणार. हायड्रोजन्स किती आहे 6 तर 3 2 जा 6. आता ऑक्सिजन बघा 2 2 जा 4 प्लस 3 हा किती आला 7 काय हा ऑड नंबर आहे म्हणून स्टार्टिंग काय करायचं आपल्याला डबल करायचं आहे. कारण 2च्या टेबलमध्ये 7 येणार नाही म्हणून स्टार्टिंग काय करायचं आपल्याला डबल करायचं आहे. मग मी तर 2 लिहिला तर हा किती झाला 4 तर हा झाला 4. हायड्रोजन्स किती झालं 6 2 जा 12 किती झाले 6. आता हा 8 हा प्लस 6 किती झाले 14 म्हणजे 7 2 जा 14. हे झाली रिॲक्शन बॅलन्स्ड. आपल्याला इथेन किती दिलं आहे 3 ग्राम्स. हा किती ग्राम्स दिला 3 ग्राम्स. आता व्हॉल्यूम विचारलं आहे कोणाचं ऑक्सिजन अँड कार्बन डायऑक्साईड
तर हा इथं क्वेश्चन मार्क टाकतो. इथं आपल्याला बघायचं आहे व्हॉल्यूम, इथं आपल्याला बघायचं आहे व्हॉल्यूम. तर आपण काय करू, याचं मास दिलं आहे बरोबर, 3 ग्राम काय दिलं, याचं मास दिलं. तर याचं पहिलं आपण काय करू, याचं ओरिजिनल मास बघू. मग मी तर लिहितो 2 इंटू कार्बन किती आहे, आता मी ऑलरेडी 2ने मल्टिप्लाय केलं का. मग आपण काय करायचं, C2H6चं वेट बघू. कार्बन 2 आहे, 12 12 24 बरोबर ना. कार्बनचं मास नंबर किती आहे 12, 12 12 24 प्लस 6 30 म्हणजे 2 इंटू 30 बरं 60. आता याचं व्हॉल्यूम शोधायचं आपल्याला. ओरिजिनल व्हॉल्यूम किती असतं, 1 मोल म्हणजे 22.4 लिटर. मग 4 म्हणजे किती, 4 इंटू 22.4 आणि इथं 6 आहे म्हणजे 6 इंटू 22.4 लिटर्स बरोबर. पण आपल्याला दिलं आहे का 60 ग्राम, नाही. आपल्याला किती ग्राम दिलं आहे, फक्त 3 ग्राम्स. आणि इथं हे सापडायचं आहे. मग आपण काय करू, सुरुवातीला याच्यात क्रॉस मल्टिप्लिकेशन करू. तर किती येणार, 3 इंटू 4 इंटू 22.4 लिटर्स अपॉन 2 इंटू 30. हे कोणाचं व्हॉल्यूम येणार आपल्याला, CO2चं. बघा सॉल्व करून. बघा सॉल्व करून किती येतं, 3 1 जा 3 10 जा 2 1 जा 2 2 जा म्हणजे हे येणार 44.8 डिवायडेड बाय 10 म्हणजे 4.48 लिटर्स. समजलं. तर त्याच पद्धतीनं आपल्याला जर वॉटरचं सापडायचं असेल तर तिकडं क्रॉस मल्टिप्लाय करू. आता व्हॉल्यूम ऑफ वॉटर, क्रॉस मल्टिप्लाय करायचं. आता 3 इंटू 6 इंटू 22.4 डिवायडेड बाय 2 इंटू 30. करा सॉल्व. सॉरी, इथं व्हॉल्यूम ऑफ, आपल्याला वॉटर नाही, इथं व्हॉल्यूम ऑफ ऑक्सिजन विचारलं आहे. सॉरी, इथं आपण व्हॉल्यूम ऑफ ऑक्सिजन विचारलं आहे. म्हणजे आपल्याला इथं करावं लागेल 7 इंटू 22.4 बरोबर. इथं कार्बन डायऑक्साईड आणि व्हॉल्यूम ऑफ वॉटर नाही विचारलं आहे. तर 7 इंटू 22.4 मग इथं एक्स म्हणजे काय येणार, इथं 3 इंटू 7 इंटू 22.4 डिवायडेड बाय 2 इंटू 30. बघा हे किती येतं, व्हॉल्यूम ऑफ ऑक्सिजन. सॉल्व करून बघा, याचं उत्तर येईल 7.84 लिटर. सॉरी, मी इथं वॉटर घेतलं होतं. आपल्याला कोणाचं विचारलं आहे, कार्बन डायऑक्साईड आणि ऑक्सिजनचं विचारलं आहे. समजला हा प्रॉब्लेम. हा होता मास बाय व्हॉल्यूम. ओके, आता बघा आपल्याला शेवटचं बघायचं आहे व्हॉल्यूम बाय व्हॉल्यूम मेथड. आता बघा काय प्रॉब्लेम दिला आहे. ॲट 100 डिग्री सेल्सिअस फॉर कम्प्लीट कंबशन ऑफ 1.12 लिटर ऑफ ब्युटेन. ब्युटेनचं फॉर्म्युला काय, C4H10. कम्प्लीट कंबशन मीन्स वॉट, बर्निंग इन प्रेझेन्स ऑफ ऑक्सिजन टू गिव CO2 प्लस H2O. बघा कार्बन किती इथं 4, तर इथं 4. हायड्रोजन्स किती आहे 10, तर इथं काय लिहिणार आपण 5. तर इथं ऑक्सिजन किती येणार 8 आणि इकडं किती येणार 5. ओके, इथं ऑक्सिजन किती आहे 8, इथं ऑक्सिजन किती 5 म्हणजे किती झाले 13. आणि 13 काय हा ऑड नंबर आहे. ऑड नंबर असेल तर स्टार्टिंग काय करायचं आहे, डबल करायची. तर इथं कार्बन किती झाले 8, हायड्रोजन्स किती झाले 20
म्हणजे इथं किती येणार 10 येणार बरोबर. तर हायड्रोजन 20 झालं, 10 2 जा 20. तर हे किती झालं 8 2 जा 16 प्लस इथं 10 ऑक्सिजन म्हणजे ऑक्सिजन किती झालं 26 म्हणजे किती येणार इथं 13 बरोबर. आता बघा बरं आपल्याला काय इन्फॉर्मेशन दिली. आपल्याला ब्युटेन किती दिला 1.12 लिटर आणि काय सापडायला लावलं आपल्याला व्हॉल्यूम सापडायला लावलं कार्बन डायऑक्साईडचं आणि हायड्रोजनचं. याचं सापडायला लावलं आपल्याला व्हॉल्यूम, याचं सापडायला लावलं आपल्याला व्हॉल्यूम. पहिलं हे तुम्ही विसरून जा. आधी तुम्ही काय करा 1 मोल म्हणजे 22.4 म्हणजे 2 मोल म्हणजे काय 2 × 22.4 म्हणजे हा 8 मोल म्हणजे किती 8 × 22.4 हे ना 10 × 22.4. पण आपल्याला दिलं किती लिटर आहे बघा इथं लिटरमध्ये म्हणून मी 22.4 घेतलं. इथं ml घेतलं असतं तर मी 22400 cc घेतलं असतं. तर हे किती दिलं 1.2 लिटर हे सापडायला लावलं. इथं x टाका, पहिले हे सॉल्व करा, त्याचं उत्तर मला पाठवायचं. आता मी हे सॉल्व करत नाही, तुम्हाला सॉल्व करायचं. ते झाल्यानंतर मग तुम्ही काय करा इथं x टाका आणि असं सॉल्व करा किंवा याचं उत्तर येणारच आहे ना तुम्हाला. त्याच्यात जरी क्रॉस केलं तरी काय हरकत नाही. तर समजलं म्हणजे हा एक मॅजिकल फॉर्म्युला आहे. त्याने करून आपण कोणताही सम सॉल्व करू शकतो. अजून तरी आपण मॉलिक्युल्स सापडले नाही. जर मॉलिक्युल्स विचार लावले असते तर आपण ते केलं असतं. तर अशा पद्धतीनं. आणि हा स्टोचिओमेट्रिक म्हणजे काय स्टोचिओमेट्रिक म्हणजे जे काही नंबर्स असतात पुढं बॅलन्स करण्यासाठी हा 2 हा 13 हा 8 हा 10 याला आपण स्टोचिओमेट्रिक कोइफिशियंट्स म्हणतो. काय म्हणतो स्टोचिओमेट्रिक कोइफिशियंट जे आपण बॅलन्सिंग करण्यासाठी वापरतो. तर अशा पद्धतीनं आपण मास बाय मास, मास बाय व्हॉल्यूम आणि व्हॉल्यूम बाय व्हॉल्यूमचे 3 सम सॉल्व केले. पाहिजे असेल तर आपण आणखीन सम सॉल्व करू आणि मी तुम्हाला काही सम सॉल्व करायला पाठवणार. आणि मागच्या ज्यावेळेस तुम्हाला मी होमवर्क दिलता त्याचा आज मी तुम्हाला ॲन्सर की पाठवतो. पण असं लक्षात आलं आहे की बऱ्याच जणांनी काय केलं आहे, बऱ्याच जणांनी सम सॉल्व करून पाठवलेलं नाही. 2-3 मुलांनी मला सम सॉल्व करून पाठवले. जरी तुम्हाला येत नसेल तरी थोडंफार, कारण तुम्हाला IIT JEE लेवलचे तर इथं टीचरचं काम असतं 20%, तुमचं काम असतं 80%. आमचं काम असतं तुम्हाला गाईड करायचं. तुम्ही जास्त सॉल्व केलं पाहिजे, कारण तुम्ही JEE किंवा IIT लेवलला ॲडमिशन घेतले म्हणजे तुमचं बेस हा पक्का आहे. पण जर तुम्हाला बॅलन्सिंगमध्ये जर काही प्रॉब्लेम असेल तर त्याच्यावर सुद्धा आपण एक व्हिडिओ बनवू. पण तुम्ही ते मला सांगितलं पाहिजे व्हॉट्सअपवर, मला ते टेक्स्ट टाका का तुम्हाला बॅलन्सिंगसाठी व्हिडिओ पाहिजे, आपण तो पण व्हिडिओ बनवू. तर अशा पद्धतीनं आपण आणि स्टोचिओमेट्रिक कोइफिशियंट समजलं, जो नंबर आपण रिॲक्शन बॅलन्स करायला वापरतो त्याला आपण स्टोचिओमेट्रिक कोइफिशियंट म्हणतो. आणि हा एक फॉर्म्युला नीट लक्षात ठेवायचा. हा फॉर्म्युला यूज करून आपण कोणतेही सम सॉल्व करू शकतो. तर काही अडचण असेल तर मला नक्की कळवा. तुम्ही हा व्हिडिओ बघितल्या चॅनलला सबस्क्राईब करायचे, कारण सबस्क्राईब केल्यानंतर मी ज्या वेळेस तुम्हाला व्हिडिओज टाकाल त्या वेळेस तुम्हाला तो नोटिफिकेशन येऊन जाईल. आणि दुसऱ्यांना हा व्हिडिओ शेअर करायचा आहे. आणि जर आवडला असेल तर याला लाईक करा. थँक्यू.